बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर भाजप मेहरबान। आरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक। शाळेमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर झाला होता अत्याचार। पुण्यात राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात। पुणेकरांना मोफत मेट्रो बस प्रवासाचं आश्वासन। कामांची अष्टसूत्रीय जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात। आज मुंबई, सोलापूर आणि बीडमध्ये होणार प्रचार। मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस। आज अजित पवारांचा पुण्यात रोड शो। आज सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्रा दौरा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार बळ। नाशिक नंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेपूर्वी रोड शोही होणार। सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवैसींचं अजित पवारांना खुलं आव्हान। म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून 3 मिनिटांमध्ये अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन। मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। आगरी समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, तर एआय व्हिडिओ असल्याचा मीनाक्षी शिंदेंचं प्रत्युत्तर। एमआयएम भाजपसाठीचं काम करतं, त्याचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं। काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडींचा अकोल्यातून हल्ला होता। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी। आरोपींमध्ये मुख्य सूत्रधारांचाही समावेश। 12वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र 12 जानेवारीपासून मिळणार। एचएससी बोर्डाची माहिती। पश्चिम रेल्वेची आज 250हून अधिक लोकल सेवा रद्द करण्याचा निर्णय। 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर। राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं, एकाचा झाला मृत्यू। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होणार। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूंची माहिती। जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी आरजेडी प्रमुख लालू यादवांसह कुटुंबाविरोधी आरोपपत्र निश्चित। दिल्ली न्यायालयानं दिले आदेश। पश्चिम बंगालमध्ये ईडी तृणमूल उच्च न्यायालयामध्ये आयपॅक प्रकरणी दुसऱ्या दिवशीही नाट्यमय घडामोडी। व्यापार करारावरून संपर्कवाद। मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा। भारताकडूनही साफ इन्कार। विश्वासू देशांनाच बरोबर घेणं। गाझामध्ये सैन्य पाठवण्यावरून इस्रायलनं पाकिस्तानला झिडकारलं। न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा मार्ग मोकळा। बीसीसीआय डॉक्टरांचा श्रेयसला ग्रीन सिग्नल।